मानवी आयुष्य जगत असताना वेळ कशी येईल हे मात्र सांगता येत नाही। सटाणा तालुक्यातील वटार या गावात राहणारा 3 वर्षीय स्वराज खैरनार या बालकाचा काल दिनांक 23 जून रोजी रात्री मोठ्या धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्यात आला। परंतु नियतीच्या खेळानं सकाळी याच बालकाची अंत्यविधी करण्याची वेळ या कुटुंबियांवर आणली आहे। स्वराज हा झोपेत असताना पहाटेच्या सुमारास कोब्रा या जातीच्या सापानं चावा घेतल्यानंतर स्वराजने आपल्या आई-वडिलांना काहीतरी चावलं असल्याचं सांगितलं। त्यानंतर स्वराजला सर्पदंश झाल्याचं निदर्शनास आलं। त्याने लागलीच विरगाव येथे आरोग्य केंद्रात फोनवरून सूचित देखील केलं, परंतु विरगाव आरोग्य केंद्रात उपचार करण्यासाठी कोणीही उपलब्ध नव्हते। काल ड्युटीवर असलेल्या कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी तृप्ती शिंदे या उपस्थित नसल्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं देऊन स्वराजला सटाणा ग्रामीण रुग्णालयात जाण्यास सांगितलं। मात्र रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवल्यानं कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला। यानंतर स्वराजच्या कुटुंबियांनी वीरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आरोग्याच्या सेवेत हलगर्जीपणा केल्याचा गंभीर आरोप करत स्वराजच्या मृत्यूला हेच अधिकारी कर्मचारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे। पाहुयात कुटुंबियांनी काय केलेत आरोप। माझं नाव स्वप्नील ज्ञानदेव खैरनार। रात्री माझा पुतण्या स्वराज सागर खैरनार याला सर्पदोष झाला। 4 वाजता घरी 4 वाजेनंतर आम्ही 4:10 विरगाव उपकेंद्रात म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रात आम्ही त्याला नेलं असताना तिथं कोणीही डॉक्टर अवेलेबल नव्हता आणि सर्पदोष त्यांनी डायरेक्ट सांगितलं की इथं कुठल्याही प्रकारची स्किट नाही आणि आम्ही इथून फोन केल्यावर सुद्धा ते उठलेले नव्हते। आम्ही तिथं जाऊन त्यांना उठवलं। आमचे 15-20 मिनिटं त्यांनी घेतले। आमचं बाळ रडत होतं विरगाव पेशी बसून। आम्ही त्यांना ती रेफर करू आम्ही ते त्यांचे कागदपत्र काही स्वीकारले नाही। डायरेक्ट सटाण्याला गेलो। सटाण्यात जाता जाता रस्त्यावर आमच्या बाळाचा मृत्यू झाला। तर दोषींवर तिथं कडक कारवाई करण्यात यावी हीच आमची मागणी। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, सटाणा।